ती सुगंधा चोर आहे, पण मी माझ्या भावनांची नेहमी प्रामाणिक होते. आपण या सगळ्यापासून लांब जाऊया कुठेतरी. माझ्या पायगुणांनी चांगलं व्हायला लागले तुमचं. तुम्हाला मंत्रिपदाबरोबरच आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. किल्लेदार साहेब, तुम्हाला माझा निर्णय पटलेला दिसत नाहीये. मी आजपर्यंत इतक्या वर्षांमध्ये पक्षाच्या कुठल्याही निर्णयाचा अनादर केलेला नाही आहे साहेब, आणि करणारही नाही. नरसिंहराव, माझं ऐका. मुख्यमंत्र्यांची माफी मागा आणि हे प्रकरण इथेच मिटवून टाका. मी माफी मागणार नाही. कुठलाही निर्णय घेण्याआधी माणसाने एकदा विचार करावा. माझ्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याआधी तुम्ही विचार केला होतात? तुम्ही कुणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला? नशीब अजून पक्षाने कुठली कारवाई केली नाही तुमच्यावर. अक्कल कोणीही कोणाला शिकवू नये. तुम्हाला माझा राजीनामा हवाय ना, मग तो आजच मिळेल. बोल, काय झालं? नाही, अजून काही कळलं नाहीये. अरे काही कळलं नाही म्हणजे काय? वाकणीसांचा फोन आला होता ना तुला? आला होता, पण नक्की काय झालंय ते बोलणं नाही झालं. अरे म्हणजे काय? मग फोनवर काय गप्पा मारत होतात का तुम्ही? आत्या, मीटिंग संपली एवढंच सांगायला फोन केला होता. पुढे बोलत होते, पण मागे इतका आवाज चालू होता, गोंधळ होता आजूबाजूला, मग त्यांनी फोन कट केला. गोंधळ होता म्हणजे म्हणजे काय झालं असेल रे वामन? अखा आत्या, काहीतरी घोषणा बिषणा चालू झाल्या असतील. हे बघ, नक्की काय झालंय ते अजून कळलेलं नाहीये. आपण परत एकदा फोन करून बघूया ना वाकणीसांना. बघ ना तू. ते जर बोलू शकत असते फोनवर तर मगाशीच बोलले नसते का? बोलू शकत नव्हते म्हणूनच फोन कट केला ना ग त्यांनी. आत्या, अगं धीर धर, जरा धीर धर. म्हातारी झाली रे आत्या आता तुमची. काळजी करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. म्हणून मग तेच विचार सारखे डोक्यात फिरत राहतात. मामत, आपण टीव्हीवर बघूया. तिथे काहीतरी दाखवत असतीलच ना. आत्या, जे काही घडलं असेल ते आधी आपल्याला कळेल का त्या टीव्ही वाल्यांना? तू नको ना काळजी करूस. परमेश्वरा, तू सांभाळ रे बाबा सगळ्यांना. मी एक निर्णय घेतलाय. राजकारणातून मी संन्यास घेतलाच आहे. आता बाकीच्या व्यवहारातनं पण सुट्टी घेणार. मग आपण दोघींनी बँगलोरला जायचं. बँगलोरला? असं अचानक? अचानक नाही अमृता, मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. पण का? म्हणजे आपली प्रेस, आपले सगळे उद्योग बंद करून बँगलोरला का जायचंय? जगण्यासाठी. जिथे राहण्यात मनशांती मिळत नसेल अशा ठिकाणी राहण्यात काय अर्थ आहे? व्यवसाय, उद्योग हे सगळं आपल्यासाठी आहे, आपण त्यांच्यासाठी नाही ना. पण मम्मा, तुमचं अख्खं आयुष्य या शहरात गेलंय. तुमच्या कितीतरी आठवणी या शहराशी निगडीत असतील. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट आठवणी या शहराशी निगडीत आहेत. माझा नवरा, माझा मुलगा गेल्याचं दुःख या शहरात मी दिलंय. या शहराचं मला काही कौतुक नाहीये. मला फक्त तुझं मत ऐकायचं. माझी काहीच हरकत नाहीये मम्मा.
पण मुलीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी केलं जातं. माहिती आहे मला. तुझ्या बाळंतपणासाठी तुला माहेरी घेऊन जायला मला नक्कीच आवडलं असतं. पण तुझ्या बाळंतपणाबद्दल तुझ्या वडिलांचं मत तुला माहिती आहे ना. मी बोलते ना बाबांशी. ते सध्याच्या मनस्थितीतून चाललेत ना. अशा परिस्थितीत माणूस हळवा होतो. ते नक्की समजून घेतील मला. असं झालं तर मला नक्कीच आवडेल. पण खरं सांगू, तुला एकटीला तिकडे पाठवायला माझ्या जीवावर येत आहे. तुम्ही नका काळजी करू मम्मा. मला बऱ्याच गोष्टी बोलायच्यात बाबांशी. काय झालं? आणि एक साधा फोन नाही करता येत? इथे जीव टांगडीला लागलाय आमचा. काय झालं? नक्की काय झालं वाकनेस? काय प्रकार आहे हा सगळा? वाकनेस काय ते लवकर बोला. तेव्हाही पक्षश्रेष्ठींनी मंत्रिपदाचा राजीनामा मागितलाय. राजीनामा? यावर नरसिंह काय म्हणाला? साहेबांच्या मनामध्ये काय चाललंय काहीच कळत नाहीये. शांत शांत होते. संपूर्ण प्रवासामध्ये काहीच बोलले नाहीत. फक्त विचार करत होते. तरी तो काय निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतंय? आपल्या हातात आता काहीच नाहीये. तरी पण हा फोन आता घेतलाच पाहिजे. माफ करा आत्याबाई, महत्वाचा फोन आहे. इथेही आहेस का तू? हातात पंचारतीचं ताट नाही ते. ओवाळलं मला. सगळं तुझ्या मनासारखं झालंय. बघतेस काय? निघ इथून. अपशकुनी कुठली? शांत व्हा. तुला इतकं शांत राहताना लाज वाटत नाही? माझ्या आयुष्यातली शांतता हरपली तुझ्यामुळे. हे सगळं फक्त माझ्यामुळे झालंय. हो हो, माझ्या आयुष्यात जे जे काही झालंय ते सगळं तुझ्यामुळे झालंय. मान्य आहे, राधिका ही माझी चूक होती, पण तुझ्याशी लग्न केलं ही माझी घोड चूक होती. तू माझ्या आयुष्यात आलीस, माझं मुख्यमंत्रीपद गेलं. तुझ्या आणि त्या आर्यनमुळे माझी अमृता माझ्यापासून दुरावली आणि आता ते सगळंच गेलं. चालती हो इथून. आणि पुन्हा माझ्या समोर येण्याचं टाळ. यातच तुझं भलं आहे. निघ.
हॅलो अमृता. काय ग, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? का ग, सगळं ठीक असेल तर फोन करत नाही कोणी? खरं सांगू का, चांगलं काही ऐकण्याची सवयच नाही राहिली आता मला. जानकी, आपण आपल्या बऱ्याच सवयी बदलल्या पाहिजेत असं नाही वाटत तुला? वाटतं तसं काहीच घडत नाहीये, त्यामुळे सगळं वाटणंच बंद झालंय आता. जाऊ दे. तू का फोन केला होतास? तुला हे सांगण्यासाठी की उद्या मी घरी येते, खास तुला भेटण्यासाठी आणि बाबांनाही. अमृता नको येऊच इकडे, कारण आता तर परिस्थिती जास्त बिघडली. उलट आत्ता त्या घराला माझी जास्त गरज आहे. अमृता पण इकडे तुझ्या बाळाला धोका आहे, तू नको येऊच इकडे. हे बघ जानकी, तू तिथे असताना मला कशाचीही भीती नाहीये. मी येते. कसला एवढा विचार करतोयस? आता विचारच करत बसायला हवा मला. दुसरं काम काय माझ्याकडे? का रे, काय झालं? दिल्लीला तू गेला होतास ना? जे झालं त्याने फार काही धक्का बसला नाही मला, ते अपेक्षितच होतं. पण काय अपेक्षित होतं? दिल्लीत त्यांनी माझा राजीनामा मागितला आणि तो द्यावा लागेल. हे ऐकून मला फारसा धक्का नाही बसलाय. अर्थात माझं कारण वेगळं आहे. तू हा जर राजीनामा दिलास तर त्यांनी तुझ्या राजकीय कारकिर्दीवर काही फारसा फरक पडेल असं मला नाही वाटत. राहिला प्रश्न तू केलेला चुकीचा, चुका कोण करत नाही, कोणाच्या हातून होत नाहीत. म्हणजे आत्ता जे दिल्लीत बसून तुला राजीनामा मागतायत ते सुद्धा चुका करत करतच तिथपर्यंत पोचले असतील ना? बाबा, राजकारणात जरी हेच होत असलं तरी जो सापडला तोच चोर. तसं असेल तर तू 100% ह्याच्यातून बाहेर येशील, मला खात्री आहे. कारण जी माणसं मुळातच लढाऊ असतात ना, ती काहीही करून परिस्थिती जिंकतातच. हे बघ, बाकी कोणाचं मला काही माहित नाही, पण तुझा धाकटा भाऊ म्हणून सांगतो, काहीही परिस्थिती येऊ दे, काहीही होऊ दे, मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहीन. मला जेवढी शक्य आहे ती सगळी मदत मी सतत करत राहीन. आज मला माझा वामन खूप वेगळा वाटतोय. मी असा तुला कधीच पाहिला नव्हता. कसा बघणार? दादा, तू कायमच माझा आयडॉल होतास. असशील. तू जे वागतोस करतोस ते योग्यच आहे असणार. काय झालं वागणीस? फोन कोणाचा होता? वागणीस, वागणीस, तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय आणखी काही शुक्लकाष्ठ मागे लागलाय का? हो. हे देवा,
देवी अंबाबाई, आणखी किती परीक्षा पाहणार आहेस ग? काय झालंय, बोला लवकर. आत्याबाई, या मुख्यमंत्री पदाच्या उलाढालीमध्ये साहेबांनी अनेक बिल्डर्सकडनं पैसे उकळले होते, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो, त्याचं काय? आता सगळाच डाव फसल्यामुळे आपले पैसे गेले या भावनेनं सगळेच भडकलेत. आता जो मला फोन आला होता, त्यावरून मला असं कळालंय की त्यातल्याच एका बिल्डरने साहेबांच्या नावाची सुपारी दिली. आत्याबाई, पहाटेचे 4 वाजत आले, अजून तू जागी आहेस? अरे, अंथरुणाला पाठ टेकली की झोप येतेच असं नाही. त्यासाठी मन शांत असावं लागतं. आणि माझं एक असेल म्हातारपणामुळे. तू का जागा आहेस रे? आता मी तरी कुठे तरुण राहिलोय आत्याबाई, म्हाताराच झालोय की. तू कितीही वयाने वाढलास ना, तरी माझ्यासाठी लहानच आहेस ना. काय रे वामन, तू का जागा आहेस? अहिल्या झोपली आहे आणि गाढ झोपली. किती घोरते. आता गेले 3-4 तास मी झोपायचा प्रयत्न करतोय. म्हणलं बाहेर जावं. अहिल्या गोरतीये म्हणून तू बाहेर आलायस का तू गोरत होतास म्हणून अहिल्याने तुला बाहेर काढलाय? काय रे, कॉफी वाटतं? वा वा, सगळेच जागरण करताय. घे, म्हणलं कॉफी पिऊन सेलिब्रेट करू. बरं नरसिंह, काय करायचं ठरवलंयस तू आता? आत्याबाई, हे सगळं इतक्या पटकन घडलंय की मला ठरवण्यासाठी काही वेळच उरला नाही. आणि मला वाटतं की आता राजकारण पास. जिथे मला मान नाही तिथे मला राहायचं नाही. 3 वर्षात आमदारकीची टर्म संपली की निवृत्तच होईन म्हणतोय. राजीनामा जर द्यायचाच असेल तर मग आता लगेच दे ना. 3 वर्षांची वाट का पाहतोस? म्हणजे समजा तू आत्ता राजीनामा दिलास तर रमावतीमध्ये ताबडतोब निवडणुका जाहीर होतील. समजा असा सामूहिक राजीनामा द्यायची वेळ आली तर तुझ्याकडे तुझे असे किती आमदार आहेत? 10 तरी आमदार असतील जे माझ्या अत्यंत जवळचे आणि विश्वासातले आहेत. तसं जर असेल तर मला वाटतं की तू एखाद दुसरा का होईना पण धाडसी निर्णय आता घ्यायलाच हवास. अरे वामन, अरे बाबा, तू कशाला राजकारणात पडतोयस? बोलू दे आत्याबाई त्याला. आज पहिल्यांदाच त्याच्या बोलण्यामध्ये एका हुशार राजकारण्याची झलक दिसते मला. अरे बोल वामन. दादा, मुळात मुख्यमंत्र्यांविरुद्ध तू जो काही प्रयत्न केलास तो जरी फसला असला तरी चुकीचा नव्हता. आत्ताचे मुख्यमंत्री नखशिखांत भ्रष्टाचारात बुडलेले आहेत. त्यामुळे जर तू तुझ्या मुद्द्यावर ठाम राहिलास तर मुळातच अल्पमतात असलेल्या ह्या सरकारला जबरदस्त धक्का बसेल. तुला असं म्हणायचंय की आम्ही राजीनामा देऊन पोटनिवडणुका लढवायच्या? साहजिकच आहे. आणि नुसत्या लढवायच्या नाही तर सगळ्या जागा जिंकायच्या. तरच तुम्ही ऐन वेळेला पक्षाची अडवणूक करू शकता. गेल्या वेळेला सुद्धा अगदी थोड्या फरकाने जिंकून तुम्ही हे सरकार बनवलं होतं. अशा वेळेला 10-11 आमदार सुद्धा
फार महत्वाचे ठरू शकतात. बघ म्हणजे अपमानित होऊन जगण्यापेक्षा मानाने बाहेर पडणं तेव्हाही चांगलं. तुझ्या या प्रस्तावाचा विचार करेन मी.